महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले, ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. विखे पाटील यांनी सरकारच्या धोरणावर विश्वास दर्शवला आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्काचे रक्षण करण्याची गरज सांगितली. तसेच आरक्षणाचा मुद्दा राजकारणाच्या पेचात अडकू नये असा इशारा त्यांनी दिला. विखे पाटील यांच्या या विधानामुळे आरक्षणाच्या लढ्यात स्थिरता आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल असा संदेश दिला जातो. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हीच भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे. जे काही त्या मला वाटतं 1931चं जे गॅजेट आहे त्याचा विचार आपण जे करतो हैदराबाद गॅजेटवरती इम्प्लिमेंट करताना, त्याच्यावरच आता हे जे ऑब्झर्वेशन्स किंवा मान्य सर्वोच्च निकालपत्रात त्याच्याबद्दल काही निर्देश दिलेले आहेत ते आपण तपासतो आपण, आणि मध्ये काही मार्ग निघू शकतो का. आपण काही म्हणजे माझं अन्य समाजाच्याही लोकांनाहीच विनंती राहणार आहे की तुमचं आरक्षण कोणी हिरावून घेत नाही. त्यामुळे आता हे या जरंगे पाटलांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर फक्त आम्ही सध्या विचार करतो.